नमस्कार, मी रुपाली। उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देणं खूप गरजेचं असतं। गरमीमुळे डिहायड्रेशन, भूक कमी होणे, थकवा आणि इन्फेक्शनचा धोका वाढतो। म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उन्हाळ्यात लहान मुलांचा आहार कसा असावा आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात। तर आपण हे 4 ते 5 प्रकारे पाहणार आहोत। प्रथमतः उन्हाळ्यात मुलांना काय समस्या होतात ते पाहूया। उन्हाळ्यात मुलांमध्ये सर्वात जास्त दिसणाऱ्या समस्या म्हणजे पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन, भूक कमी लागणे, उलटी, जुलाब यांसारख्या तक्रारी, शिवाय शरीरात उष्णता वाढणे। ही सगळी समस्या टाळण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे। भाग 2 मध्ये पाणी आणि द्रव पदार्थांचे महत्त्व। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन। मुलांना दिवसातून सारखे पाणी पाजत राहा। फक्त तहान लागली कीच पाणी देऊ नका। तुम्ही खालील द्रव पदार्थ देऊ शकता। नारळ पाणी हे शरीर थंड ठेवते, ताक हे पचन सुधारते, लिंबू पाणी इलेक्ट्रोलाइट बॅलन्स ठेवते आणि घरगुती ORS डिहायड्रेशन टाळते। साखर जास्त असलेले ज्यूस आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा। फळांमध्ये कलिंगड, खरबूज, केळी आणि सफरचंद देऊ शकता। फळे नेहमी फ्रेश आणि स्वच्छ धुवूनच द्या। जड, तळलेले आणि मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा। प्रोटीन आणि एनर्जी। मुलांच्या वाढीसाठी प्रोटीन खूपच महत्त्वाचे आहे। आहारात समाविष्ट करा दूध आणि दुधाचे पदार्थ, डाळी आणि कडधान्य, अंडी जर खात असतील तर। थोड्या प्रमाणात पण वेळेवर आहार देणं खूप महत्त्वाचं आहे। कोणत्या गोष्टी टाळाव्यात? उन्हाळ्यात काही गोष्टी पूर्णपणे टाळा। बाहेरचे जंक फूड, पॅकबंद ज्यूसेस, साखर जास्त असलेले पदार्थ, खूप तिखट आणि तेलकट पदार्थ यामुळे मुलांची तब्येत पटकन बिघडू शकते। अन्न नेहमी ताजे आणि स्वच्छ द्या। मुलांना हात धुण्याची सवय लावा। तर मित्रांनो, उन्हाळ्यात लहान मुलांचा आहार योग्य ठेवला तर आपण अनेक आजारांपासून त्यांना वाचवू शकतो। लक्षात ठेवा, हायड्रेशन, हलका आहार आणि स्वच्छता या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।